कितीतरी उदाहरणं आहेत की जे स्टार किड्स म्हणून आले आणि बाहेर फेकले गेले. कितीतरी, मी नाव नाही घेणार, वाईट वाटेल लोकांना. नेपोटिझम कुठे नाही आहे. किराणा मालाचं दुकानदार रस्त्यावरच्या माणसाला आणून गल्ल्यावर बसवतो का? तो मुलालाच बसवतो ना. राजकारण्यांच्या घरात राजकारणी तयार होतात, याच्याबद्दल घरी तक्रार असायला हवी, पण ते म्हटलं जात नाही. साहेबांचा मुलगा ना, तो असणारच पुढचा आमदार, तो पुढचा खासदार, मग मंत्री. हे जिथे आपण भारतीय मानसिकता ॲक्सेप्ट करते, तिथे नटांनी, दिग्दर्शकांनी, प्रोडक्शन हाऊसेसनी आपल्या पोरांना जर आणलं तर कशाला आरडाओरडा करायचा नेपोटिझम. उलट सगळ्यात जास्त मी असे म्हणेन की आमच्याकडे आणलं तर जातं पण टिकत नाही. तुम्हाला संधी मिळते फक्त की अमुकचा मुलगा आहे म्हणून, पुढे तुम्हालाच कस लावायला लागतो, भले तो नट असेल, दिग्दर्शक असेल. अशी कितीतरी उदाहरणं आहेत की जे स्टार किड्स म्हणून आले आणि बाहेर फेकले गेले. कितीतरी, मी नाव नाही घेणार, वाईट वाटेल लोकांना. इथे लोकांना जर तुमचं काम आवडलं नाही तर नुसता अमुकचा मुलगा या पुण्याईवर मी नाही फिल्म बघायला जाणार किंवा नाटक बघायला जाणार. सिंपल. एक संधी तरी त्या स्टार किड्सना नक्की मिळते. नक्कीच मिळते. मग हा कुठेतरी आउटसाइडर्स साठी एक डिसएडव्हान्टेज आहे किंवा त्यांना काय मग चॅलेंजेस फेस करावे लागतील यामुळे? नाही, कसं आहे, एक लक्षात घे, एक प्रोजेक्ट आहे, त्यात एक रोल आहे आणि त्यात एक स्टार किड गेले आणि तू गेलेस, तर ऑब्व्हियसली त्याला ऍडव्हान्टेज मिळणार. भूमिकेसाठी कोट हवाय तर तो कोट टांगलेला आहे त्याच्या गाडीमध्ये, तू कुठून तरी भाड्यान मिळवून तो आणलायस. सो हे स्ट्रगल आहे, हे मी मान्यच करतो की ही डिस्पॅरिटी आहे नवोदिताला आणि एस्टॅब्लिशना. पण जेव्हा आत गेल्यानंतर ऑडिशन होते ना, तेव्हा तुझ्या अंगावर फाटका कोट असला आणि तुझा परफॉर्मन्स चांगला असला तर त्याचा कोट काढून तुम्हाला पण घातला जातो. हे पण लक्षात ठेवलं पाहिजे. तिथे काम बोलतं.